नमस्कार, मी वेदिका काकडे. मी अर्थशास्त्राचे विद्यार्थिनी आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 ते 80 या काळात भारत हा पूर्णपणे कृषीप्रधान देश होता. GDP वाढीचा दर हा वार्षिक 3 ते 4% होता. गुंतवणुकीच्या अभावामुळे औद्योगिक वाढ मंदावली होती आणि लोकसंख्येचा मोठा भाग हा गरिबीत जगत होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 40 ते 50 वर्ष आपल्या देशात फार मोठी प्रगती घडली नाही. मित्रांनो, जर तुम्हाला माहीत असेल, चायना या देशाची औद्योगिक वाढ सुद्धा आपल्यासोबतच सुरू झाली होती 1950 मध्ये. पण आपण बघतो की किती कमी वेळाच्या कालखंडात चायना हा औद्योगिक सर्वश्रेष्ठ देश झाला. UPI, डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, गव्हर्नमेंट स्कीम, एअरपोर्ट, उद्योग, परदेशी गुंतवणूक या सर्व क्षेत्रात मोदी सरकारने या मागच्या 10 वर्षात काम केलेलं दिसेल. भारत पूर्वीपेक्षा आता अधिक समृद्ध आहे. आपल्याला तो व्यक्ती पाहिजे जो आपल्या देशाला व भागाला परत एकदा सर्वश्रेष्ठ ठरवेल. म्हणूनच आपल्याला आपल्या भागातील अशा उमेदवाराची निवड करायची आहे जो सत्तेत बसेल, ज्याच्याकडे कामासाठी विजन असेल, मिशन असेल आणि कामाची रूपरेषा असेल. अशा आपल्या सौ राजश्रीताई हेमंत पाटील महल्ले यांच्यापेक्षा योग्य उमेदवार कोण असू शकतो? तर ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपल्या प्रत्येक मत अशा व्यक्तीला देऊ जे आपल्या भारताचा व भागाचा विकास करण्यासाठी कारणीभूत ठरेल. म्हणूनच मित्रांनो, येत्या 26 तारखेला यवतमाळ वाशिम मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ राजश्रीताई हेमंत पाटील महल्ले यांना धनुष्यबाण समोरची बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या भागाच्या विकासात सहभागी व्हा. धन्यवाद.